सध्या मी आजनावळे या गावामध्ये आलेलो आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीचा निवडणुका थोड्याच दिवसावरती येऊन ठेपल्यात. आपण या गावात येऊन आपण मतदारांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. काय ह्यांच्या मनामध्ये आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव काय तुमचं? माझं नाव युवराज आलारी. बरं, काय करता तुम्ही? मी शेती करतो. शेती करता. काय आहे इकडे ह्या भागामध्ये कोणाची हवा काय असं काय? हवा तशी दोन्ही उमेदवारांची राहणार आहे. पण मग आम्ही जास्तीत जास्त सुशिक्षित कोण आहे बुवा, जास्त शिकलेला माणूस कोण आहे असं सुशिक्षित? आता उमेदवार कोण आहे ते आज निश्चित नाही झाले. बरं, आता मला एक सांगा, देवराम शेठ लांडे यांचे सून माई लांडे, अजून इतर उमेदवार आहेत, काय वाटतं यातून कोण? आम्ही आता सुशिक्षित म्हणलं म्हणजे माई लांडीनाच आमचा पाठिंबा राहील एखाद्याला. जरा अनुभव, कामाचा अनुभव पाहिजे माणसाला. जरा त्यांनी सरपंच पद भोगलेले जरा कोणी माहीत आहे लांडीनी. बरं, ते केवडी गावचे सरपंच आहेत ना. पण ते काम बी त्यांचं व्यवस्थित आहे ते गावामध्ये. येतात का इकडे? आलेत का? येतात तसे ते येतात. कामकाज आहे? कामकाज आहे ते त्यांच्या गावात आहे. म्हणजे मग आता ती जिल्हा परिषद लढवली म्हणजे त्या टायमा काम करणारच आहेत ना पुढचं. अजूनही इतर देखील माझ्या समवेत काही मंडळी आहेत. काय दादा नाव काय तुमचं? माझं नाव अमित लांडे, आजनावळे गावचा आहे मी. आजनावळे गावचे. बरं, आता माहीत आहे कसं आहे, वेल एज्युकेटेड शिकलेले आहेत. बरं. आणि ते केवाडी गावचे सरपंच पण आहेत, त्यामुळे त्यांना कामाचं जास्त अनुभव आहे. त्यामुळे माझं सपोर्ट पण माहीत आहे यालाच. तुमचा सपोर्ट देखील माहीत आहे ना असं दादांनी सांगितलं. दादा नमस्कार. नमस्कार. काय तुम्ही तुमचं नाव काय? माझं नाव मी गणपत गोटकर, राहणार आजनावर. काय करता सध्या तुम्ही? शेती कामा. बरं, जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुकांचा आता थोड्यात रणधुमाळी सुरू होते. काय कसं काय वातावरण कसं काय या भागामध्ये? काय नाही वातावरण तसं बारीक विचार केला तर आता वातावरण दोन उमेदवार आहेत सध्या. आता तुम्हाला सांगतो दोन उमेदवार आहेत तर त्याच्यात तुम्हाला सांगतो आता शेवटी आता लोकांचं काय मत आहे त्याच्यावर अवलंबून आहे ना. काय बरं, आता मला एक सांगा, देवराम शेठ लांडे यांच्या सून माई अमोल लांडे, अजून इतर देखील महिला आहेत, काय वाटतं एकंदरीत पाठिंबा सपोर्ट काय वाटतं तुम्हाला? जास्ती करून तुम्हाला माई लांडे इकडे जास्त चालतं. बरं, का बरं? हा? का? कारण त्यांची जी कामाची भूमिका आहे आणि त्याने आतापर्यंत तुम्हाला सांगतो योग्य ते तुम्हाला सांगतो पंचायत समितीमध्ये किंवा तुम्हाला सांगतो इतर समाजामध्ये काही गोष्टी केलेल्या आहेत ते. त्याच्यामुळे तुम्हाला शक्यतो जास्त त्यांच्या सोबत जास्त लोक राहतात. इतर उमेदवारांचं काय इकडं काय काय काम वगैरे? बाकी आता सर्व लोक ठरवतील. तुमचा वैयक्तिक पाठिंबा कोणाला काय माहित आहे माहिती नाही. अजून माझ्या समोर इथे दोन दादा आहेत. काय दादा नाव काय तुमचं? बाळू ज्ञानेश्वर कोकणे, काय कोणतं गाव आहे? सरपंच. उपसरपंच आहेत. राजकीय क्षेत्रातील आपल्याला हे दादा भेटलेले. काय दादा, जिल्हा परिषद पंचायत समितीचा निवडणूक आता थोडक्यात येऊन ठेपलेल्या आहेत. कसं काय वातावरण कसं काय काय सांगाल तुम्ही? कोणाची हवा काय? अजून नाही ना काही सांगता येणार कोणी. मला एक सांगा, आता देवराम शेठ लांडे यांचे सून माई लांडे इच्छुक आहे, इतर महिला इच्छुक आहेत, काय वाटतं तुम्हाला? माहीत आहे लांड्यांना आहे पाठिंबा सर्वांचा. का बरं? का? ते आहेत, शिकलेले आहेत आणि कामाचे आहेत. बरं, शिकलेले आहेत म्हणून त्यांना पाठिंबा देणार आहेत असं हो. दादा सांगतायत. काय दादा तुमचं नाव काय? माझं नाव ज्ञानेश्वर विरनक. बरं, गाव? गाव आजनावळे तर पासरवाडी वस्तीत राहते. बरं, काय जिल्हा परिषद पंचायत समितीचा कल कसं काय आहे या भागातून? काय आता सध्या लोक फिरतात नाही का. हम्म. आता सध्या चालले, आता जेव्हा इलेक्शन लागेल तेव्हा कळेल काय आपल्याला ते ना. काय एकंदरीत देवराम शेठ लांडे यांचे सून देखील उभे आहे, माई लांडे. शिक्षण आणि म्हणजे त्याच्यावर शिकलेले शक्यतो उमेदवार आता उमेदवार नाहीच इथं. बरं, शिकलेले उमेदवारच नाहीत? नाही, मी तितकं शिकलेलं नाही आणि अनुभव आहे त्यांना. ते माणुसकीची आणि सगळ्या गोष्टी आहेत. काय वाटतं तुम्हाला? काय मी लांडे साहेबांचा कार्यकर्ते तर ते तिथून माझा पाठिंबा. अच्छा, त्यांचा कार्यकर्ता आहे म्हणून तुम्ही पाठिंबा दिला? नाही, तर तसं आहे बी उमेदवार बी शिकलेले ना चांगले. अच्छा, राजकारण येतात काय ह्या भागामध्ये? येतात का? येतात. दादा नमस्कार. काय नाव काय तुमचं? सागर गोटकर. बरं, तुम्ही उच्च शिक्षित आहात. काय वाटते तुम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचा कल कसा लागू शकतो आणि काय तुमच्या मनात कोण उमेदवार असावा? काय
माईल अंडीच असावा असं म्हणजे मला तरी वाटते. का बरं? त्यांचं शिक्षण झालेलं आहे ना. शिक्षण झालेलं आहे. हा. मला सांगा आता इतर उमेदवार देखील आहेत, त्यांचं कामकाज नाही आहे का या भागात? हा, कामकाज नाही. माईल अंडी येतात, सपोर्ट पण करतात ना गोरगरिबांना. येतं काय काम वगैरे काय केलं का इकडे, म्हणजे येतात का महिलांसाठी वगैरे हा, काय? येतात ना. काय तुमचा वैयक्तिक पाठिंबा वगैरे काय? वैयक्तिक पाठिंबा माईल अंडीला. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव काय तुमचं? विठ्ठल उतळे. विठ्ठल उतळे. गाव कोणतं आहे? गाव आपलं आहे आज जवळ. आजनवळे. बरं काय करता तुम्ही सध्या? सध्या आता असंच आहे घरी. घरीच आहे का? बरं. जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुकांची आता रणधुमाळी चालू होते. काय वाटतं, देवराम शेठ लांडे यांच्या सून माई लांडे इच्छुक आहे, इतर महिला इच्छुक आहेत, काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं एकंदरीत? आम्हाला चांगलं वाटतं काम करेल असं. आपण कोणता उमेदवार आहे असं काम करणारा उमेदवार कोण? आपलं देवराम लांडे. देवराम लांडे सध्या आरक्षण पडलंय महिलेसाठी आणि त्यांचे सून माई लांडे आता या रिंगणामध्ये आहेत. तुमचं मत कोणाला असेल, काय सांगाल? तुमचा पाठिंबा कोणाला असेल? मग आता यंदाच आहे बघ. कोणाला? यांना कोणाला? त्यांच्या सुनाला. त्यांच्या सुनाला? हा. का बरं? हा? का? मग ती चांगली काम करेल असं आपले अपेक्षा, असं आपल्या दिसतं समाजाला. अच्छा, हा, काम करेल असं वाटतंय. वाटते. काय नाव काय तुमचं? राजू. राधू. काय? राजू विरनग. अच्छा, गाव कोणतं? आजनवळे. बरं, आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागतात आहे. देवराम शेठ लांडे यांचे सून माई लांडे या निवडणुकीला इच्छुक आहे, इतर महिला इच्छुक आहे. काय वाटतं तुम्हाला, कोणाला पसंती द्याल? का बरं? का? त्यांनाच निवडून आणायचं? कोणी सांगितलं मत मला त्यालाच द्यायचं. का पण? मला तिलाच निवडून आणायचं. तिलाच निवडून आणायचं.